भारतीय संगीत सृष्टीमधील ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांची तब्येत बिघडलेली आहे। त्यांना मुंबईमधल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। सध्या प्रकृती स्थिर आहे, मात्र थोडीशी चिंताजनक असल्याची ही माहिती समोर आलेली आहे। त्यांच्या नातीनं पोस्ट करून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं खरं कारण सांगितलं। दरम्यान सध्या आशा भोसले यांच्यावरती आपत्कालीन वैद्यकीय विभागात उपचार सुरू आहेत। तर आशाताईंच्या प्रकृती संदर्भातली माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून। विशाल, खरं तर काल रात्री आशाताईंना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर माध्यमांवरती ही बातमी पसरली, मात्र आत्ता सकाळ झालेली आहे। त्यांच्या प्रकृतीचे तपशील काय मिळतात? तृप्ती, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना काल रात्री ब्रीच कँडी या मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांची नात जनाई भोसले हिनं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्यांच्या छातीत संसर्ग आणि अशक्तपणा असल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आशा ताई भोसले यांचे जगभरात जे चाहते आहेत त्यांच्याकडनं त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी याच्यासाठी प्रार्थना जी आहे ही केली जाते। मात्र अद्यापही ब्रीच कँडी हॉस्पिटलकडनं कुठच्याही प्रकारच्या नेमकं त्यांना काय झालेलं आहे किंवा कोणते उपचार सुरू आहे त्याच्या बाबतीत मेडिकल बुलेटिन जे आहे हे जारी केलेलं नाही आहे। साधारणतः असं बोललं जात होतं की 9 ते 10च्या दरम्यान एक मेडिकल बुलेटिन येईल आणि त्यानंतर दुपारच्या सत्रात एक मेडिकल बुलेटिन येईल। मात्र सकाळच्या सत्रातलं अद्यापही मेडिकल बुलेटिन जे आहे हे आशा भोसलेंच्या तब्येतीच्या बाबतीत आलेलं नाही आहे। त्यामुळे साधारणतः एक थोड्याच वेळात मेडिकल बुलेटिन जे आहे हे होऊ शकतं आणि त्यांच्यावरती नेमके काय उपचार सुरू आहेत आणि त्या उपचारांना कशा पद्धतीनं प्रतिसाद देत आहेत याच्या बाबतीत माहिती जी आहे ही दिली जाईल। सद्यस्थितीला आशा भोसले यांना भेटण्यास सक्त मनाई जी आहे ही रुग्णालयाकडनं करण्यात आलेली आहे, कारण का त्यांची नात जनाई भोसले हिनंच काल एक पोस्ट करून स्पष्ट केलेलं आहे की छातीचा संसर्ग जो आहे हा त्यांना झालेला आहे। त्यामुळे इतर कोणी रुग्णालयात आल्यानंतर हा संसर्ग वाढू नये याच्यासाठी घरातील अत्यंत जवळच्या व्यक्ती व्यतिरिक्त इतर कोणालाही रुग्णालयात जी आहे हे भेटण्यास मनाई सद्यस्थितीला आहे। त्यामुळे सद्यस्थितीला जी माहिती मिळते यावरनं आशाताई भोसले यांची तब्येत ही चिंताजनक असल्याचं बोललं जात आहे। मात्र मेडिकल बुलेटिन आल्यानंतर नेमकं त्यांना काय झालेलं आहे आणि त्या उपचारांना कशा पद्धतीनं प्रतिसाद देत आहेत हे समजून येईल। त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष जे आहे हे ब्रीच कँडी हॉस्पिटलकडनं किती वाजेपर्यंत मेडिकल बुलेटिन काढलं जातं याकडेच आहे। तृप्ती, निश्चित विशाल, आशाताईंची प्रकृती लवकरात लवकर उत्तम हो आणि त्यांना डिस्चार्ज मिळो अशी प्रार्थना त्यांचा प्रत्येक चाहता करतोय, आपण सगळेच करतोय। तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता। यानंतर